नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत तिसरं प्रकरण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. कंपनीची स्थापना. यामध्ये आपण प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था या 3 अवस्थांचा यामध्ये अभ्यास केलेला होता. साधारणतः कंपनीची स्थापना करत असताना कंपनी कोणत्या अवस्थेतनं त्या ठिकाणी कंपनीला जावं लागतं हे देखील आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. साधारणतः प्रवर्तकाच्या माध्यमातून या सर्व अवस्था या कंपनीच्या आयुष्यामध्ये किंवा कंपनीच्या स्थापनेमध्ये यामध्ये येतात आणि त्या सर्व अवस्थांचा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे. साधारणतः कंपनीची स्थापना या प्रकरणामध्ये आपण या कंपनीच्या स्थापनेतील अवस्था ज्या आहेत त्या आपण अभ्यासल्या. नोंदणी अवस्था, त्यासोबतच जी प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ, कशाप्रकारे कंपनी व्यवसाय प्रारंभ करू शकते हे आपण या विविध अवस्थांच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. यानंतर आपण चौथं प्रकरण जे आहे ते अभ्यासणार आहोत. कंपनी स्थापनेसंबंधित जे काही दस्तऐवज आवश्यक असतात ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. साधारणतः कंपनीचा जन्मदाखला की ज्याला आपण नोंदणी प्रमाणपत्र म्हणतो, ही नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनीला त्या ठिकाणी स्थापनेसंबंधित अनेक प्रकारचे दस्तऐवज त्यामध्ये विचारात घ्यावे लागतात. अनेक प्रकारचे दस्तऐवज त्यामध्ये तयार करावे लागतात. या कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज हे चौथं प्रकरण आपण यामध्ये अभ्यासतो आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला अनेक घटक यामध्ये अभ्यासायचे आहेत. अनेक जे काही दस्तऐवज आहेत, साधारणतः यामध्ये घटनापत्रक आहे, माहितीपत्रक आहे किंवा नियमावली आहे, अशा विविध प्रकारचे दस्तऐवजांचा म्हणजे कागदपत्रांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला कंपनीच्या नोंदणीच्या वेळेला साधारणतः जे काही दस्तऐवज त्यामध्ये लागतात की ज्यामध्ये घटनापत्रक आणि नियमावली यांचा प्रकर्षाने त्यामध्ये गरज त्यामध्ये असते आणि त्या अनुषंगाने कंपनी प्रवर्तक जे आहेत कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी जी काही दस्तऐवज की ज्यामध्ये घटनापत्रक आणि नियमावली या दोन कागदपत्रांना एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून त्यामध्ये विचारात घेऊन त्या प्रकारचे दस्तऐवज त्यामध्ये तयार करतात. साधारणतः सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारण्यासाठी जनतेला भाग, कर्जरोखे की ज्याला आपण प्रतिभूती म्हणतो, इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेलं जे काही आव्हान असतं की ज्याला माहितीपत्रक म्हणूयात. साधारणतः कंपनीचं घटनापत्रक की जे एक असं दस्तऐवज आहे की ज्या माध्यमातून कंपनीचे ध्येय आणि उद्दिष्ट त्यामध्ये नमूद केलेले असतात. सोबतच नियमावली म्हणजे काय, कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी जे काही बनवलेले नियम आहेत, ज्या अटी आहेत, या सर्व नियम आणि अटींचं मर्यादा जी आहे ती या कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी घालून दिलेली असते. या सर्व प्रकारचे जे काही दस्तऐवज आहेत, मग घटनापत्रक असेल, माहितीपत्रक असेल, नियमावली असेल, या सर्वांचा आपण यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. साधारणतः सर्वात पहिलं दस्तऐवज जर आपण यामध्ये लक्षात घेतलं तर त्यामध्ये असणार आहे घटनापत्रक. कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज म्हणून घटनापत्रकाला यामध्ये आपण लक्षात घेऊ शकता. कंपनीच्या किंवा कंपनीसाठी किंवा कंपनी ज्या कामासाठी तयार स्थापन झालेली आहे तो जो काय उद्देश आहे तो या घटनापत्रकामध्ये दर्शवलेला असतो. घटनापत्रक ही कंपनीची कार्यकक्षा निश्चित करत असते. घटनापत्रकाच्या माध्यमातून कंपनीच्या काम करण्याची जी काही दिशा आहे, कंपनीच्या काम करण्याची जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, जी काही कार्यकक्षा आहे ती या घटनापत्रकामध्ये नमूद केलेली असते. आणि कंपनीची जी काही घटना आहे की जी लिखित स्वरूपामध्ये असते आणि या घटनेच्या माध्यमातून कंपनीचा जो काही व्यवसाय आहे तो त्यामध्ये केला तो या पण यातनं लक्षात घेऊ शकता. साधारणतः घटनापत्रकाची जर आपण व्याख्या बघितली तर यामध्ये कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 56 नुसार जर आपण घटनापत्रकाची व्याख्या जर बघितली तर घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज की ज्याला आपण घटनापत्रक म्हणून लक्षात घेऊ शकता. घटनापत्रकाची व्याख्या पण परत एकदा अभ्यासू आहोत की घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार, वेळोवेळी या कायद्यानुसार म्हणजे कंपनी कायदा जो काही 2013 आहे या कायद्यानुसार बदल केलेला किंवा पूर्वीचा जो काही 1956 कंपनी कायदा 1956 जो होता त्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज की ज्याला किंवा कंपनीने मूलतः तयार केलेला दस्तऐवज की ज्याला म्हणायचं आहे घटनापत्रक, ही आपण पहिली व्याख्या बसली आहे. घटनापत्रक हे कायदेशीर दस्तऐवज असून त्यामध्ये प्रत्येक कंपनीद्वारे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार या प्रकारचा जे काही दस्तऐवज आहे हे प्रत्येक कंपनीने तयार करणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं, गरजेचं असतं. साधारणतः दुसरी जर आपण व्याख्या बघितली घटनापत्रकाची तर लॉर्ड कॅरन्स यांनी या प्रकारची व्याख्या दिली आहे की घटनापत्रक म्हणजे कंपनीची एक प्रकारची सनद आहे की ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेले असतात. वरील या ज्या काय व्याख्या आहेत किंवा या अनुषंगाने आपण लक्षात घेऊ शकतो की घटनापत्रक एक प्रकारचा कायदेशीर दस्तऐवज आहे. कायदेशीर कंपनीची ती एक सनद आहे की ज्यामध्ये कंपनीचे जे अधिकार आहेत, मर्यादा आहेत त्या निश्चित केलेल्या असतात. यावरनं कंपनीची घटना किंवा सनद
ही आपण यामध्ये घटनापत्रक जे आहे या पद्धतीचा त्यामध्ये लक्षात घेऊ शकतो की घटनापत्रक ही कंपनीची काय आहे, एक प्रकारची सनद आहे, एक प्रकारची घटना आहे की ज्यामध्ये कंपनीचे अधिकार उद्देश नमूद केलेले असतात. या सर्व प्रकारे आपण घटनापत्रक ही जी काय दस्तऐवज आहे याची माहिती यामध्ये जाणून घेतलेली आहे. आता या घटनापत्रकाची जर आपण वैशिष्ट्ये जर बघितली तर त्यामध्ये घटनापत्रकाचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की घटनापत्रक एक प्रकारचं प्राथमिक दस्तऐवज आहे की ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्टे नमूद केलेली असतात. हे पहिलं वैशिष्ट्य आपण सांगायचं की पहिलं वैशिष्ट्य काय आहे की कंपनीचं घटनापत्रक हे काय आहे, प्राथमिक दस्तऐवज आहे. कंपनीचे उद्दिष्ट, कंपनीचे ध्येय, कंपनीचा हेतू जो आहे तो या दस्तऐवजामध्ये नमूद केलेला असतो लिखित स्वरूपामध्ये. नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की घटनापत्रकामध्ये कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती जसे भागधारक असतील, कर्जरोखेधारक असतील, पुरवठादार असतील, गुंतवणूकदार असतील, यामधील जे काही संबंध आहेत हे यामध्ये स्पष्ट केलेले असतात. घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते अथवा नाही हे देखील यामध्ये समजतं. आणि म्हणून घटनापत्रकामध्ये कंपनी किंवा कंपनी बाह्य ज्या काही व्यक्ती आहेत, ज्यामध्ये मग भागधारक असतील, कर्जरोखेधारक असतील, गुंतवणूकदार असतील, यांच्यामधील जे काही संबंध आहेत, कंपनी आणि यामधील जे काही संबंध आहेत हे घटनापत्रकामध्ये स्पष्ट केलेले असतात. हे दुसरं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतोय. तिसरं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कंपनीस घटनापत्रक तयार करावं लागतं आणि कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे हे घटनापत्रक दाखल करावं लागतं. ही घटनापत्रकाचं तिसरं वैशिष्ट्य आहे की नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक दस्तऐवज जे आहे हे त्या ठिकाणी दाखल करावं लागतं आणि म्हणून हे घटनापत्रक प्रत्येक कंपनीसाठी एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून त्यामध्ये तयार करावं लागतं. यानंतरचं वैशिष्ट्य असेल की घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रक ही कंपनीचे जे काही मुख्य प्रवर्तक आहेत त्यांच्याकडनं या प्रकारचं घटनापत्रक तयार केलं जातं. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची आवश्यकता त्यामध्ये असते. म्हणजे आपण घटनापत्रकाचा जर विचार केला तर घटनापत्रक हे कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. सार्वजनिक कंपनीसाठी जर 7 सभासद असतील, खाजगी कंपनीसाठी 2 सभासद किंवा एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद, अशा प्रकारे या घटनापत्रकावरती या सभासदांच्या सह्या त्यामध्ये असल्या पाहिजे असतात. साधारणतः प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदवणं कंपनी कायदा 2013 नुसार त्यामध्ये आवश्यक करण्यात आलेला आहे. सभासदांनी किमान भाग किंवा सभासदांनी किमान एक भाग तरी घेणं त्यामध्ये आवश्यक असतं. म्हणजे प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत, किती आपण या कंपनीच्या भांडवलामध्ये आपण किती भांडवलामध्ये हिस्सा त्यामध्ये घेणार आहोत, हे यामध्ये प्रत्येक सभासदाने नमूद करणं गरजेचं असतं. साधारणतः पुढील वैशिष्ट्य आहे की घटनापत्रकातील समाविष्ट कलमे. घटनापत्रकामध्ये अनेक प्रकारची कलमं समाविष्ट असतात. साधारणतः नाव कलम असेल, स्थळ कलम असेल, उद्देश कलम आहे, जबाबदारी कलम आहे, भांडवल कलम आहे किंवा संघटन कलम आहे. अशी प्रकारची जी 6 कलमं आहेत ती यामध्ये घटनापत्रकात महत्त्वाची कलमं म्हणून यामध्ये विचारात घेतल्या जातात की या कलमांच्या माध्यमातून कंपनीच्या ध्येय धोरणांविषयीची जी काही अचूक नोंद आहे किंवा जी घटना आहे ती त्यामध्ये नोंदवलेली असते. साधारणतः घटनापत्रक कंपनीचे स्वरूप असेल, उद्दिष्ट असेल निश्चित त्यामध्ये करतं. त्यामुळे त्यामध्ये बदल करणं देखील सोपं नसतं आणि प्रत्येक कलमामध्ये बदल करण्यासाठी काही विशिष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे घटनापत्रक हे कंपनीचं उद्दिष्ट, कंपनीचे जे काही स्वरूप आहे ते निश्चित करतं. त्यामुळे जे काही बदल आहेत ते यामध्ये करणं सोपं नसतं. परंतु प्रत्येक कलम जर त्या ठिकाणी विचार घेतला आणि त्या कलमांमध्ये जर काही बदल करण्याची जर गरज पडली तर विशिष्ट तरतुदींच्या माध्यमातून हा बदल करणं अपेक्षित असतं, बदल केला जाऊ शकतो. त्यानंतर कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबाहेरची जर आपण कोणतीही बाब घटनापत्रकामध्ये समाविष्ट करता येत नाही. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. हे देखील या घटनापत्रकात आपण वैशिष्ट्य लक्षात घेऊ शकता. म्हणजे घटनापत्रकामध्ये ज्या नोंदवलेल्या बाबी आहेत की ज्या पूर्ववत नोंदवलेल्या आहेत किंवा मूलतः ज्या नोंदी आहेत त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या कंपनी तरतुदीबाहेरची कोणतीही बाब या घटनापत्रकामध्ये नमूद केली जाऊ शकत नाही, समाविष्ट करता येत नाही. हे घटनापत्रकात आपण वैशिष्ट्यामध्ये लक्षात घ्यायचे. घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनी कोणतीही कृती त्यामध्ये करते आणि घटनापत्रकात दिलेल्या अधिकारांव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. म्हणजे घटनापत्रकाचा जो आधार आहे, घटनापत्रकाला आधार धरूनच यामध्ये कंपनीची जी काही कृती असते ती त्यामध्ये केली जाते. घटनापत्रकात दिलेल्या अधिकारांव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरील त्या ठिकाणी असते, अधिकार कक्षेबाहेरील मानली जाते. यातनं आपण लक्षात घेऊ शकता. म्हणजेच घटनापत्रकाचा आधार घेऊनच कंपनी यामध्ये
आपली जी काही कार्य आहेत ती पूर्ण करते आणि म्हणूनच घटनापत्रकामध्ये दिलेल्या अधिकारांव्यतिरिक्त कोणतीही कृती कंपनीकडनं किंवा अधिकार कक्षेबाहेरील त्यापैकी कोणतीही कृती ही त्यामध्ये जे काय आहे अधिकार कक्षेबाहेरील त्या ठिकाणी मांडली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. घटनापत्रक सार्वजनिक दस्तऐवज आहे की जो कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहे त्यांना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे घटनापत्रक एक प्रकारचा सार्वजनिक दस्तऐवज आहे की जो कोणी कंपनीशी त्या ठिकाणी व्यवहार करेल, कंपनीशी जो कोणी काही करार करेल त्या इच्छुक व्यक्तींना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणं यामध्ये आवश्यक असतं. हे देखील आपण या घटनापत्रकाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊ शकता. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की कंपनी कायदा 2013नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, ब, क, ड, ई नमुन्यामध्ये कंपनीच्या प्रकारानुसार तयार केलं जातं किंवा तयार केलं पाहिजे. म्हणजे घटनापत्रक तयार करत असताना घटनापत्रक हे तक्ता अ, ब, क, ड, ई या नमुन्यामध्ये त्यामध्ये कंपनीच्या प्रकारानुसार हे तयार केलं पाहिजे. आता घटनापत्रकाचा जर आपण नमुना जर बघितला तर त्यामध्ये कंपनी कायदा 2013नुसार घटनापत्रक नमुना हा कंपनीच्या प्रकारांवर अवलंबून असतो. साधारणतः तक्ता अ मध्ये काय असतं तर तक्ता अ मध्ये भागाने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक त्यामध्ये असतं. जे कंपन्या किंवा जी कंपनी भागांनी मर्यादित आहे किंवा जे घटनापत्रक ज्यामध्ये भागाने मर्यादित कंपनीचा घटनापत्रकाचा उल्लेख त्यामध्ये असतो. तक्ता ब मध्ये असेल की हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. आता हमीने मर्यादित याचा अर्थ की भागभांडवल नसलेल्या की ज्या काही कंपन्या आहेत की ज्या भागभांडवल नसताना देखील व्यवसाय त्यामध्ये करतात, भागभांडवलाव्यतिरिक्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवसाय करतात, त्या प्रकारचं स्वरूप असतं. अशा प्रकारच्या काही कंपन्या आहेत की ज्या तक्ता ब मध्ये हमीने मर्यादित घटनापत्रक किंवा हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक म्हणून आपण लक्षात घेतो. तक्ता क जो असेल की तक्ता क मध्ये असेल की हमीने मर्यादित परंतु हमीने मर्यादित कंपनीचं घटनापत्रक. मात्र यामध्ये भागभांडवल असलेल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सर्वांविषयीचं जी काही घटना आहे ती यामध्ये नमूद केली असते. तक्ता ड आहे की अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक की ज्यामध्ये भागभांडवल नसलेल्या आणि तक्ता ई असेल की अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक की ज्यामध्ये भागभांडवल असलेल्या. अशा विविध प्रकारे घटनापत्रकाचा जो काही नमुना आहे की तक्ता अ ते अ, ब, क, ड, ई या प्रकारचे तक्ते यामध्ये आपण लक्षात घेतले आहेत. यानंतरचा जर आपण मुद्दा अभ्यासला तर घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी. घटनापत्रकामध्ये काय आहे? घटनापत्रक म्हणजे काय की कंपनीची ध्येय आणि उद्दिष्ट ही या घटनापत्रकाच्या माध्यमातून लिखित स्वरूपाची असतात. कंपनीची जी काही ध्येय धोरणं आहेत ही या घटनापत्रकाच्या माध्यमातून निर्धारित केली असतात, निश्चित केली असतात आणि म्हणूनसाठी घटनापत्रकातील जी काही विविध कलमं आहेत ही कोणती असतात ही देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर घटनापत्रकामध्ये पहिलं कलम आहे की नाव कलम. या नाव कलमामध्ये साधारणतः कंपनीचं नाव नमूद केलं असतं. कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणं कंपनीला त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि ते नाव त्या ठिकाणी प्रवर्तक जे आहेत त्यांच्याकडनं ठेवलं जातं. म्हणजे कंपनीचं जे नाव आहे ते प्रवर्तकांकडून निश्चित केलं जातं. आता या कंपनीच्या नावाची जी निवड आहे ती करताना अनेक प्रकारचे मुद्दे आहेत की जे विचारात घ्यावे लागतात की ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे की अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेलं नाव कंपनीला त्या ठिकाणी घेता येत नाही. म्हणजे कंपनीचं जे नाव कलम आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारे की ज्या हयात असलेल्या कंपन्या किंवा ज्या स्थिर किंवा सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेल्या कुठल्याही कंपनीच्या नावाशी मिळतं जुळतं नाव हे कंपनीच्या नाव कलमामध्ये किंवा कंपनीचं नाव असू नये हे देखील या नाव कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले नाव कंपनीसाठी घेता येत नाही. म्हणजे एखादी कंपनी अस्तित्वात आहे आणि तिचं नाव जर या ठिकाणी कंपनीच्या नावामध्ये जर साम्य आलं किंवा कंपनी ती काय स्थापन केली गेली आणि तिचं नाव जर एखाद्या कंपनी की जी स्थिर स्थावर आहे की जी अस्तित्वात आहे तिच्या नावाशी जर मिळतं जुळतं झालं तर यामध्ये हे कायद्यामध्ये योग्य नाही किंवा या नाव कलमामध्ये या प्रकारच्या गोष्टींचा त्यामध्ये निश्चितपणे विचार केला जातो की या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं नाव कलम असू नये की ज्यामध्ये इतर काही कंपन्या अस्तित्वात आहे आणि त्यांचं नाव यामध्ये मिळतं जुळतं नसावं ही यामध्ये अपेक्षा असते. साधारणतः अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव किंवा त्या नावाशी साम्य असलेले कोणतेही नाव कंपनीसाठी घेता येत नाही ही पहिली बाब आपण या नाव कलमाच्या संदर्भात लक्षात घ्यायची आहे. दुसरे आहे की नावात असा कोणताही शब्द नसावा की ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल. कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा असेल अशा प्रकारचं कोणतंही नाव असा कोणताही शब्द कंपनीच्या नावामध्ये नसला पाहिजे. ही देखील आपण यामध्ये कंपनीच्या नाव कलमामध्ये असलेली जी काही महत्त्वाची बाब आहे ती आपण लक्षात घेतो. त्यानंतर नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा.
म्हणजे कंपनीचं जर नाव असेल किंवा नावातील कोणताही शब्द हा की लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा, हे देखील आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. सोबतच नाव अनुचित प्रतिबंध कायदा 1950च्या ज्या काही तरतुदींचं उल्लंघन करणारा नसावा. साधारणतः अनुचित प्रतिबंध कायदा 1950 ची जी काय तरतूद आहे त्या तरतुदीचं उल्लंघन करणारं देखील कंपनीचं नाव नसावं. साधारणतः नाव कोणत्याही नोंदणीकृत मानकासारखं किंवा ट्रेडमार्कसारखं नसावं. एखाद्या कंपनीचं आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे व्यवसाय हे मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येतात. अनेक प्रकारचे ट्रेडमार्क्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र कोणत्याही ट्रेडमार्कला किंवा कोणत्याही ट्रेडमार्कची साम्य असणारं कंपनीचं नाव नसावं, हे देखील आपण यामध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. आणि साधारणतः केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंध किंवा त्यांच्याशी जवळीक दाखवेल असं कोणतंही नाव कंपनीला त्यामध्ये स्वीकारता येणार नाही. याही प्रकारची तरतूद या नाव कंपनीच्या घटनापत्रकातील नाव कलमामध्ये करण्यात आलेली आहे. साधारणतः भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये शेवटचा शब्द हा मर्यादित असावा. म्हणजे ज्या कंपन्या भागांनी मर्यादित आहेत अशा सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीमध्ये जर शेवटचा शब्द आपण जर लक्षात घेतला त्यांच्या कंपनीच्या नावाच्या शेवटी, तर मर्यादित हा शब्द असला पाहिजे. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणं गरजेचं आहे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीमध्ये जर नावानंतर कंसामध्ये एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं देखील आवश्यक आहे. म्हणजे आपण जर बघितलं की भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये शेवटी मर्यादित शब्द वापरला पाहिजे. भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित हा शब्द त्या ठिकाणी वापरला पाहिजे. आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीमध्ये नावानंतर जर एक व्यक्ती कंपनी असं त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. साधारणतः आपण जर विचार केला तर टाटा स्टील लिमिटेड ही एक प्रकारची काय म्हणूयात की आपण सार्वजनिक कंपनी आहे, की पेप्सको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रकारची खाजगी कंपनी आहे, किंवा स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही एक व्यक्ती कंपनी आहे. या पद्धतीची आपण जर उदाहरणं बघितली तरी आपण लक्षात घेऊ शकतो. साधारणतः कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचं नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणं किंवा लावणं हे अपेक्षित असतं. म्हणजे प्रत्येक कंपनीचं जे काय नाव आहे ते कामकाजाच्या ठिकाणाबाहेर ज्या तिचं नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा जो काय पत्ता आहे तो पेंट करणं किंवा त्याचा जो काय फलक आहे तो त्या ठिकाणी लावणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्या नावातील कलमातील जर बदल आपण बघितले, नाव कलमातील जर बदल आपण अभ्यासले तर यामध्ये कंपनीच्या नावामध्ये केव्हाही बदल त्यामध्ये करता येऊ शकतो. मग कंपनी तो बदल स्वतःहून करू शकते किंवा सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा याउलट त्याच्या रूपांतरानंतर त्यामध्ये बदल हा केला जाऊ शकतो. साधारणतः अगोदरपासून जर अस्तित्वात असलेली एखादी कंपनी असेल तर त्याच्या नावाप्रमाणे किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्कप्रमाणे नाव जर असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून या नाव कलमामध्ये बदल करता येऊ शकतो. म्हणजे नाव कलम की ज्यामध्ये तुम्ही केव्हाही त्यामध्ये बदल करू शकता, की कंपनीच्या नावामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो केव्हाही करता येऊ शकतो. हे या घटनापत्रकातील तरतुदीनुसार आपण लक्षात घ्यायचं. त्यामध्ये विशेष ठराव म्हणजे काय असतं, की साधारणतः 3/4 किंवा 75% मतदान प्रस्तावाच्या बाजूने असताना संमत होणारा प्रस्ताव. म्हणजे एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने 75% मतदान आहे किंवा 3/4 मतदान जर प्रस्तावाच्या बाजूने आहे तर त्याला आपण जो काही विशेष जो काही संमत होणारा जो काही ठराव आहे किंवा प्रस्ताव आहे आपण त्याला विशेष ठराव म्हणून यामध्ये लक्षात घेतो. म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने 75%पेक्षा जास्त मतदान असेल तर या प्रकारचा जो काही ठराव की त्याला विशेष ठराव म्हणून या पद्धतीने आपण विचारात घेऊ शकता. दुसरं कलम आहे की स्थळ कलम. आता स्थळ कलम की ज्यामध्ये स्थळ कलमामध्ये कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय किंवा नोंदणीकृत कार्यालयाचा जे काही कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा ते या पद्धतीचा जो लेखाजोखा आहे किंवा या प्रकारचा तपशील त्यामध्ये नमूद केला असतो, की प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसांच्या आत जे काही नोंदणीकृत कार्यालय आहे ते त्या ठिकाणी नोंदवणं गरजेचं असतं. नोंदणीकृत कार्यालय असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं, कारण त्यावरून कंपनीचं जे राष्ट्रीयत्व आहे ते निश्चित होतं. कंपनीचं जे स्थान आहे की जे सर्व संप्रेषण किंवा जी नोटीस इत्यादी त्यामध्ये पाठवल्या जाऊ शकतात, की जे संप्रेषण याचा अर्थ काय की आपण जे काय म्हणूयात की संदेश वहनासाठी म्हणूयात भारतात किंवा पत्रव्यवहारासाठी म्हणूयात किंवा इतरही बाबींसाठी या प्रकारचं स्थान कलम किंवा स्थळ कलम आपण जे म्हणूयात हे त्या ठिकाणी गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं, की जे नोंदणी कार्यालय किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या माध्यमातून अपेक्षित असतं. असं स्थान की जेथे कंपनीचे सर्व वैधानिक पुस्तके, नोंदी किंवा दस्तऐवज असतील. आणि स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे देखील त्यामध्ये निश्चित होतं. तर अशा विविध माध्यमातून स्थळ कलम ही देखील एक महत्त्वाचं आहे, की स्थळ कलमाच्या माध्यमातून कंपनी काय नोंदणी कार्यालय आहे किंवा कंपनीचं जे काय कार्यालय आहे कोणत्या राज्यामध्ये आहे
आणि कंपनीच्या माध्यमातून किंवा नोंदणीकृत कार्यालय किंवा कंपनी नोंदणी अधिकारी जे आहेत त्यांना जर कंपनीचे जर व्यवहार करायचा असेल किंवा पत्रव्यवहार करायचा असेल तर त्याहीसाठी या प्रकारचा कंपनीचं जे स्थळ कलम आहे ते महत्त्वाचं आहे. आता स्थळ कलमाच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर स्थळ कलम कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये कंपनीचा त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. मग एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे घटनापत्रकात जर एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर एखाद्या कंपनीचं जे काही कार्यालय आहे ते जर बदललं जात असेल तर यामध्ये घटनापत्रकात त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नसते. मात्र एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे शहर किंवा गाव असं जर असेल तर देखील त्यामध्ये बदल जो काय आहे किंवा एक राज्य ते दुसरे राज्य या प्रकारचाही बदल जो काय आहे तो किंवा जे काय मी सांगितलं की एका राज्यातील एक गाव किंवा शहर ते दुसरे गाव किंवा शहर किंवा एक राज्य ते दुसरे राज्य या प्रकारात मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून या प्रकारची या प्रकारचं स्थळ कलम जे आहे हे यामध्ये बदल करणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. म्हणजे राज्य पातळीवरती जर या नोंदणीकृत कंपनीचं जे काय कार्यालय आहे याच्यामध्ये जर त्या ठिकाणी बदल होत असेल, कंपनीचं जर कार्यालयाचं जर स्थलांतर होत असेल तर हे निश्चितपणे त्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं, अपेक्षित असतं. हे स्थळ कलमामध्ये नमूद करण्यात आलेली ही तरतूद आहे. सोबतच पुढील जर उद्देश आपण बघितला पुढील कलम जर बघितलं तर ते उद्देश कलम आहे की हे कलम एक कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवतं. कलम कोण हे कलम कंपनी कोणतं कार्य करू शकते हे देखील दर्शवतं की या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया कंपनीकडनं त्यामध्ये केली जाऊ शकते याचं वर्णन देखील या उद्देश कलमामध्ये करण्यात आलेलं आहे. कंपनीचे जे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणांविरुद्ध किंवा अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करणं त्या ठिकाणी असावं. कंपनीचं जे उद्दिष्ट आहे हे बेकायदेशीर नसलं पाहिजे, कुठल्याही अवैध किंवा अनैतिक कार्यांशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसला पाहिजे. या पद्धतीचं कंपनीचं उद्दिष्ट हे पारदर्शी असलं पाहिजे, सामाजिक जबाबदारीचं भान ठेवणारं किंवा सामाजिक जबाबदारीच्या हेतूने काम करणारं आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणारं जे काही उद्दिष्ट असलं पाहिजे की जे कंपनीच्या माध्यमातून असलं पाहिजे, ना की ते एखाद्या सार्वजनिक उद्दिष्ट किंवा सार्वजनिक धोरणांविरुद्ध किंवा वैध किंवा बेकायदेशीर नसावं हे आपण यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेर काहीही करू शकत नाही आणि कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य किंवा परिणामी क्रिया करू त्यामध्ये शकते. म्हणजे कंपनीचं जे काही उद्दिष्ट कलम आहे की कंपनीचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाबाहेरील केलेलं कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल या प्रकारच्या हेतूने या प्रकारचे कंपनीचं जे उद्दिष्ट कलम आहे त्यामध्ये विचारात आपण घेतलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये उद्देश कलम जो आहे त्यामध्ये बदल जो काय आहे तो जर आपण विचारात घेतला तर कंपनीला तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमात जर बदल करणं आवश्यक आहे असं वाटलं तर कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. उद्देश कलमामध्ये बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करणे मात्र अपेक्षित असतं, गरजेचं असतं. तर याच्या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण यामध्ये जे काही कलमं आहेत यामध्ये अभ्यासलीत. साधारणतः जबाबदारी कलम हे आणखी एक पुढचं कलम जर बघितलं तर त्यामध्ये या कंपनीच्या ज्या काही सभासदांच्या जबाबदारी आहेत या बाबतीमध्ये या कलमामध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी आहेत. साधारणतः भागांनी मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागांची जी काही दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेपर्यंत मर्यादित राहील किंवा हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही कंपनी विसर्जनाच्या वेळेला प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि भागभांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपन्यांमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. तर अशा पद्धतीने जबाबदारी जे काही कलम आहे ते आपण लक्षात घेतोय. आता जबाबदारी कलमातील जरी काही बदल असतील तर कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमामध्ये जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली नाही आहे. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार असतो आणि त्यामुळे जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर ते सभासदांच्या संमतीने तेही लिखित स्वरूपामध्ये असणं गरजेचं असतं किंवा त्यामध्ये केले जाऊ शकतात. या पद्धतीने जबाबदारी कलम देखील आपण लक्षात घेतलं. यानंतर आपण अभ्यासतो आहोत की भांडवल कलम. आता भांडवल कलमामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये भांडवल कलम जे आहे की यामध्ये कंपनीचं जे नोंदवलेलं भांडवल आहे त्याची रक्कम त्यामध्ये निश्चित केली असते. त्या रकमेच्या माध्यमातून कंपनीचं भांडवल किती आहे किंवा कंपनी तिच्या एकूण आयुष्यभरामध्ये
किती कंपनी भांडवलाची उभारणी त्यामध्ये जास्तीत जास्तपणे करू शकते, या भांडवल कलमामध्ये या सर्व गोष्टींची त्यामध्ये नोंद असते. हे भांडवल कलम जे आहे की ज्यामध्ये नोंद भांडवल जे नोंदणीकृत भांडवल म्हणून त्यामध्ये ओळखलं जातं, की ज्यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची जी काही मर्यादा आहे ती त्यामध्ये नमूद केली असते. यालाच अधिकृत भांडवल म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जातं. या भांडवल कलमाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भांडवल कलमामध्ये साधारणतः कंपनीच्या बाबतीमध्ये हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी जी काही किंमत आहे यानुसार भागभांडवलाची एकूण रक्कम त्यामध्ये दर्शवली जाते. साधारणतः कंपनीला जर 10 लाख रुपयांचं जर भांडवल उभारणी करायची असेल तर कंपनी साधारणतः ते भागभांडवल किती भागांमध्ये त्या ठिकाणी विभागते, किती भागांमध्ये त्याचं पूर्णतः व्यापकता त्यामध्ये असते हे यातनं गरजेचं आहे, हे यातनं लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः कंपनीला जर 10 लाख रुपये भांडवलाची उभारणी करायची असेल आणि कंपनी जर 10,000 भागांची जर विक्री करत असेल तर साधारणतः कंपनीचं ज्या एका भागाची किंमत जी काय असेल तर साधारणतः आपण विचार त्यामध्ये करू शकता की 100 रुपये प्रति भाग असं जरी म्हटलं तरी तुम्ही त्यामध्ये साधारणतः 10 लाख रुपये या प्रकारचं जे काय भांडवल आहे ते तुम्ही यामध्ये उभारू शकता. म्हणजे भागभांडवल जे काय आहे की ज्यामध्ये भागांची एकूण संख्या आणि भागांची काही दर्शनी किंमत आहे यानुसार भागभांडवलाची एकूण जी काही रक्कम आहे ती दर्शवली जाते. जर एखाद्या कंपनीने अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारण्यासाठी अधिक भाग वितरित करायचे असेल तर कंपनीला भागभांडवल कलमामध्ये बदल करणं अपेक्षित असतं. म्हणजे कंपनीला जर नोंदवलेल्या भांडवलापेक्षा जर कंपनीला अधिक भांडवलाची उभारणी जर करायची असेल तर कंपनीला आपल्या भांडवल कलमामध्ये बदल करावा लागतो, बदल करण्याची आवश्यकता त्यामध्ये असते. साधारणतः भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणं आवश्यक असतं आणि कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमामध्ये बदल त्यामध्ये करता येतो. साधारणतः पूर्ण देय भागांचं भागसाठ्यामध्ये रूपांतर करणं किंवा अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करणं इत्यादी कारणासाठी कंपनीला भागभांडवलाच्या मध्ये बदल त्यामध्ये करता येऊ शकतो. भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव संमत करणं हे गरजेचं असतं. साधारणतः ज्यावेळेला सभासदांची जी सभा होते त्यामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव संमत करून या प्रकारच्या भांडवल कलमामध्ये जो काय बदल आहे तो त्यामध्ये सुचवला जाऊ शकतो. साधारण किंवा सामान्य ठराव म्हणजे काय की प्रस्तावाच्या बाजूने असलेली जी काही मतं आहेत ती विरुद्ध मतांपेक्षा जास्त असल्याने समज झालेला जो काय ठराव केला त्याला आपण सामान्य ठराव म्हणून देखील यामध्ये लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे. आणि सर्वात शेवटचं कलम जर आपण लक्षात घेतलं तर त्यामध्ये घटनापत्रकातील एक संघटन कलम आहे की या संघटन कलमामध्ये सभासद कंपनीच्या निर्मितीची त्यामध्ये घोषणा करतात किंवा कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात या व त्याबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देखील सभासद त्यामध्ये घेतात. या प्रकारचं संघटन कलम आपण यामध्ये अभ्यासतोय. साधारणतः सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासद आणि एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची स्वाक्षरी त्यामध्ये असणं आवश्यक असतं आणि प्रत्येक सभासदाचं नाव, आपला हुद्दा, पत्ता, व्यवसाय एका साक्षीदारासह त्यामध्ये नमूद करणं आवश्यक असतं. तर या सर्व प्रकारचे मुद्दे या घटना किंवा संघटन कलमामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. तर या पद्धतीने आपण या कंपनीच्या संबंधित जे काही दस्तऐवज आहेत त्यातील पहिला दस्तऐवज आपण अभ्यासतो आहोत की घटनापत्रक. या घटनापत्रकाची वैशिष्ट्ये किंवा घटनापत्रकाचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि घटनापत्रकातील जी काही विविध कलमं आहेत, ज्या काही तरतुदी आहेत त्या काय असल्या पाहिजेत, काय असतात हे आपण या विविध मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेतलेलं आहे. निश्चितपणे घटनापत्रक हे जे काही दस्तऐवज आहे, पहिलं दस्तऐवज आहे कंपनीच्या नोंदणीसाठीचं, ते किती महत्त्वाचं आहे कंपनीच्या स्थापनेमध्ये हे देखील आपण लक्षात घेतो आणि त्या अनुषंगाने या घटनापत्रकामध्ये नमूद असलेल्या सर्व कलमांचाही आपण यामध्ये विचार केलेला आहे. निश्चितपणे या माध्यमातून हे प्रकरण तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल अशी अपेक्षा आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत की दुसरं जे काही दस्तऐवज आहे की नियमावली, त्यालाच आपण आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणतो. या नियमावलीच्याही संदर्भातील जे काय एक सविस्तर माहिती आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत